आई काय हो? अहो जरा वेळ आराम करा की. नाही ग, बसते थोडा वेळ इथं. आपे घरात गणपती आले ना की वातावरण एकदम बदलून गेल्यासारखं वाटतं बघ सगळं. खरंच हो आई, लय भारी वाटतंय. आणि तसं बी आज मला सकाळपासूनच लयच भारी वाटत होत. का ग? अहो मी रूम मध्ये आवरत होते ना, तेव्हा मागच्या पडवीत कोणतरी गाणं गात होतं. म्हणजे तू ऐकलंस आणि तुला माहितीये मी गात होते. आणि मी एकटीने नाही, अर्जुनने पण ऐकलंय. आई तुम्हाला गाताना बघून लय भारी वाटलं. अगं, मला पण कधी वाटलं नव्हतं की मला गाणं गुणगुणावं असं वाटत म्हणून. अहो हो, अर्जुनही मला म्हणला, मला तर माहिती नव्हतं काकीला गाणं येतं म्हणून. मग मीच त्याला म्हणाले, प्रत्येकीला गाणं येत असतं, हा फक्त ती गाण्याची वेळ येत नाही. बरोबर बोललीस बघ आपे. एवढी वर्ष या घरात राहते पण अशी कधी वेळच आली नाही बघ. मग आजच कशी आली आई? ते सांगन कधीतरी. बरं सांगा. आणि काल रात्री तुम्ही उपवास कसा सोडला हे माहिती आहे आम्हाला. आपे तू नको. नाही, तुम्ही नका काळजी करू, आम्ही दोघं कोणालाही कळू देणार नाही. हा, ते आले होते ना तिथं, हेच लय भारी वाटत होतं बघ मला. पण आई, तुमच्यातला बदल सरकारांनाही जाणवतोय. खरंच जाणवत असेल का ग? अहो मग म्हणूनच ते तुम्हाला भेटायला आले ना. खरंच आपे, हे सगळं तुझ्यामुळं होतंय बघ. तुझ्यामुळं मला गाणं गुणगुणावंसं तरी वाटतंय. एक मिनिट, आता या सगळ्यात माझा काय संबंध? अगं बरोबरच आहे, तू नसतीस तर मी परत उभीच राहू शकले नसते, या घरात टिकलीच नसते मी. असं अजिबात नाही आई. अहो हे सगळं तुमच्यातच आहे, आम्ही फक्त त्याची जाणीव करून दिली तुम्हाला. अगं होय, पण तू नसतीस ना तर मला आयुष्यभर याची जाणीव झाली नसती बघ. अहो आई, हे फक्त तुमचं नाही, आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच बायकांचा हा मुद्दा आहे. दुसऱ्यांसाठी सगळं करत बसतात, स्वतःकडे जे काय आहे ना त्याची जाणीवच नसते त्यांना. तुझ्यामुळं आपे मला आता शिक्षणाचं महत्व पण कळायला लागलंय. आई, शिक्षणामुळे आपल्याला स्वतःची किंमत आणि स्वतःचं अस्तित्व कळतं. बरोबर आहे. तुला सांगू आपे, एवढे दिवस ना सरकारांमनी यांना एकत्र बघून लई कसं तरी व्हायचं, लई त्रास व्हायचा मला. पण आज दोघं त्या आरतीला उभे राहिले तर मला अजिबात त्रास झाला नाही. आई खरंच? वय तर अगं मलाही वाटलं नव्हतं असं. म्हटलं ठीक आहे, त्यांना करायची तर करू देत आरती. बाप्पाला तर सगळंच माहित आहे. हा आई, अहो बाप्पा बघतोय की, आणि त्याला सगळं माहितीये, कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे. आणि मी आज बाप्पा समोर तुम्हाला सांगते, तुम्ही ना अशाच खुश राहा आणि खमक्या राहा. होय अप्पे, मी पण ठरवलंच आहे आता, मी खचून नाही जाणार, खमकी होणार. सुजा, सरकारांनी रुक्मिणीशी लगीन मोडायची काय कारण सांगितली होती ते आठवतंय का? या रुक्मिणी पायीच मी हे घर सोडून गेलो, कारण तिला हे घर कधी सांभाळायला जमलंच नाही. अरे हिनं सरकारचा आणि त्याच्या घराचा आबच राखला नाही, तिला राखताच आला नाही. हा, आठवतंय मला. तू सांग, घरात सगळ्यात जास्त राग राग तुझा कोण करत र? अर्ज्या. अरे पण अर्जा तुझा भाऊ आहे ना, अर्जाच्या डोक्यात भरवलं कोणी? त्या अप्पीनी. एक तर काही अर्जा गेला, हिला बी कायमच्या घरी पाठवणार मी. अरे नाही सुजा, तो अर्जा जर गेला ना तर घरातले उलट तिची जास्त काळजी करत्याल. ती घरातून जाऊ नये असं त्यांना वाटल, म्हणून अर्जा जायच्या आधी ती घरातून गेली पाहिजे. हा, हे बी खरे. गेली पाहिजे नाही, हकलली पाहिजे. हा, पण तिला हकलणार कोण? रुक्मिणी.
काय? आई कशी अकलणार तिला? तुझ्यामुळं. तेच तर सांगतोय, नीट ऐक की. हे बघ सुजा, तू आईला जाऊन सांगायचं की सरकारांना सगळ्यात जास्त राग त्या आप्पीचा येतोय. ती घरात आल्यापासून घरात लय भांडणं व्हायला लागल्यात. तिकडं सभेत बी आईचा अपमान कुणामुळे झाला होता? त्या आप्पीमुळं, आणि त्याच्यामुळे सरकार रागावले. आईला म्हणायचं, तू जर खमकी हे दाखवायचं असेल ना तर सरळ त्या आप्पीला घरातून बाहेर हाकल. मग बघ सरकार परत येतील तुझ्याकडं. खरंच? खरंच जरा विचार कर की. खरंच रे, माझ्या डोक्यात कसं आलं नाहीये. लयच बरी प्लॅन आहे. नियती, मी नसताना आप्पीची साथ तुलाच द्यायची. तुलाच घ्यायची. अप्पे, अगं काय शिंका कशी काय येते तुला? अरे काही नाही, कपडे धुतले ना आता. कशाला धुते कपडे मग? मी नाही धुतले, मी वाळत टाकते फक्त. मग कशाला वाळत टाकते? अरे शिंकायला असं करूच नको ना. काय अरे एवढं काही नाहीये. एवढं काय नाही, एवढं काय नाही. इथं बस, मी करतो सगळं. हाय, ऐका ऐका, बस इथं. अर्जुन ऐक की. कशाला काय करत बसायचं? सर्दीन, खोकला आणि शिंका मी करतो ना हे सगळं. ऐक की, दोनच कपडे आहेत खरंच. खरंच दोन कपडे आहेत, मी करतो ना. बस ना तू. आप्पे काय करते तू? इकडे काय कळलं नाही व्हय? परत दाखवते काय करते. आप्पे आप्पे ताई बस नको. आप्पे आप्पे गप्पा. हा का, थांब मी तुला दाखवतो. थांब की वेळा. आप्पे आप्पे. हो 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 हो. शांतो शांतो. हो वर बघ, वर वर बघ. थांब थांब थांब, मी पाणी आणतो. पाणी आणतो. ए सुजा, बघू जरा पाणी दे. इधर पाणी घे, पाणी पी. सावकाश 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 सावकाश. वाटतंय? अरे तू सुजय भाऊजींचा ग्लास आणलायस का पाण्याचा? त्यांना नेऊन देते, थांबले. हा, राहू द्या, राहू द्या. चालू द्या तुमचा रोमांस. रोमन्स काय तो सुजा आहे? हे सुजा आहे ना, काकीच्या पोटात असताना काकीने काहीतरी खाल्लं असणार आहे, त्यामुळे असलं झालंय. असं नाही म्हणायचं. म्हणून म्हणतोय नीट लक्ष दे जरा तू. अर्जुन, आपण आपल्या बाळाची ना सगळ्यात भारी काळजी घेतोय. आणि मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, मी नाही, तूच प्रेग्नेंट आहेस. हा मग आहेच मी, म्हणून तेवढी धावपळ करतोय ना. आणि आप्पे, तुला तर चांगलंच माहिती, तुला जरा जरी काय झालं ना तरी जीव जायला होतो माझा. एक तर वेळ कमी आहे माझ्याकडे. अर्जुन बास, हा तू सारखं सारखं या विषयावर बोलू नको बरं. पण मी मुद्दाम बोलतोय का? माझ्या मनात येते म्हणून बोलतोय ना. मी घेईन माझी काळजी. डॉक्टरांकडे पण जायचं ना, मी जाईन माझी माझी एकटी. मी येतो आवरून, मी पण येतो सोबत. जा आवर लवकर. आलो. बाळा, तुझे बाबा लई भारी येतात. आणि हा, सगळ्यात पहिल्यांदा बाबा म्हणायला शिकायचं काय. आई, मला माफ कर. मी तुझ्याशी असं वागलो. मी सरकारनं भेटत होतो हे मी तुला कधीच सांगितलं. जाऊ दे सुजा, जे झालं त्यावर आता काय बोलायचं. असं नाही आई, मी तुला आधीच सगळं सांगायला पाहिजे होतं, पण मी काहीच बोललो नाही. काय सांगायला पाहिजे होतं? हेच की सरकारनं तुझ्याबद्दल काय वाटतं ते. काय वाटतं? त्यांनी सगळा राग तुझ्यावर काढला.
पण त्यांचा राग तुझ्यावर नाहीये. त्यांचा खरा राग आप्पीवर आहे. रुपली वहिनी शांत असतात, त्यांना कोणच काय बोलत नाही. पिऊ दंगा करत होती, तिला आपण सगळ्यांनी नीट केलं, पण आप्पीने कधीच आपलं ऐकलं नाही. तिलाच आगाव निघाली. असं सरकार म्हणाले वय? हा मग अरे तसं नाही सुजा, उलट आप्पीनंच तर सगळं घर धरून ठेवलंय. काही नाही, ती सगळं तिच्या मनाप्रमाणे चालवती आणि वरून असं दाखवती की तिला घराची किती काळजी येते. आता रोजच बघ की, ती स्वयंपाक घरात किती वेळ असती, तिचं काम करती आणि निघून जाते. सुजा अरे असं नाही. जाऊ दे, मी माझं काय सांगत नाही तुला, पण एवढं लक्षात घे, हे सगळं सरकार म्हणालेत मला. आई मला सांग, तू खमकी नाहीस असं सरकार का म्हणाले? कारण आप्पीनं घरात येऊन सगळं घर ताब्यात घेतलं. आई हे आपलं घर आहे, पण चालतं कोणाचं? आप्पी अर्जुनचं. सुजा अरे हे घर त्यांचं पण आहे. जाऊ दे, तू नको विचार करू आणि डोक्यातनं काढून टाके. हेच यामुळे सरकार तुझ्यावर चिडलेत. आई तू लय भोळी आहेस, तुला गंडवणं लय सोपं आहे, पण मी आत्ता तुला सांगतो, तू खमकी आहेस हे सरकारांना कळलं ना तरच ते परत येतील. परत येतील म्हणजे? परत येतील म्हणजे तुझ्याकडे परत येतील आई. काय? हो, पण मी लई आत्ता तुला काही सांगू शकत नाही. पण आई तू माझ्यावर विश्वास ठेव. तू जर आपल्याला घराच्या बाहेर काढलं ना, तू किती खमकीस हे सरकारांना कळेल आणि घरात परत सरकार आणि तुझं ऐकलं जाईल. नाहीतर परत आप्पी घरात असताना सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे होणार. खरंच सरकार परत येतील? हो, पण त्यांना हे वाटलं पाहिजे आई. नाही रे सुजा, तसं नाही. आप्पी खरंच चांगली आहे. मग तूच बघ काय करायचंय ते. पण हा आई, आप्पी घरात असेपर्यंत सरकार तुला मिळणार नाही. येतो मी. अजून काय विचारायचं होतं आपल्याला त्यांना? थांबकी, त्या काय म्हणतात बघू मग विचार. अपर्णा, रिपोर्ट तसे नॉर्मल आहेत आता, पण आता आपल्याला जरा काळजी घ्यावी लागणार. कारण तुमचं कॅल्शियम, पोटॅशियम आणि हिमोग्लोबिन त्याचं प्रमाण अगदी बॉर्डरवर आहे. बॉर्डरवर म्हणजे आत्ता जितकं आहे ना त्याच्यापेक्षा जर ते प्रमाण कमी झालं तर ते शरीराला अपुरं ठरतं. आणि या तिन्ही घटकांची आत्ता त्यांना खूप गरज आहे. म्हणजे कॅल्शियम हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं आणि हिमोग्लोबिन हे रक्त शुद्ध करतं. सो बाळाच्या वाढीसाठी आपल्याला या तिन्ही घटकांची गरज आहे. बरं, मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्या रोजच्या जेवणातून पण मिळतात हे घटक. फक्त आपला आहार वेळेत आणि योग्य घ्या. हो. वेळेत कुठलं शक्य आहे? त्यांना काम असतात ना, वेळेवर जेवायला वेळच नाही. नाही, असं काही नाहीये. आपण आता असं करून नाही चालणार. आपल्याला एकदम व्यवस्थित काळजी घ्यायची आता. हो, मी घेईन की काळजी. मी एक काम करते, माझ्याकडे एक डाएट चार्ट आहे. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये काय खायचं, काय खाऊ नये हे सगळं मेन्शन केलं. तो मी तुम्हाला पाठवते. मला पाठव. बरं अर्जुन, तुम्हाला पाठवते, ठीक आहे? आणि त्यांना सांगा जरा काळजी घ्या म्हणा स्वतःची. घेतायत ते काळजी? अहो घेतात तर मग ते कसं कमी झालं ते पोटॅशियम? तसं नाही अर्जुन, हे बघा मी तुम्हाला सांगते, या तिन्ही घटकांची त्यांना आणि त्यांच्या बाळाला खूप गरज आहे. पण आता ते आई आहेत ना, मग त्यांचं शरीर आतापासूनच बाळाला सगळं पुरवत असतं. म्हणून होतंय असं, कळलं का? तुम्ही तो डाएट चार्ट पाठवा मला पहिला. आणि आपण आता धावपळ जरा कमी करा आणि दगदग बंद करा तुमची. हो. ते ना तुझे दौरे पहिले बंद कर, नाही तर ना गाडीची हवा सोडेल मी, नाही ड्रायव्हर ठेवली बांधून कुठे. उद्यापासून ऑफिस वर्क सुरू करते. मग काय, चांगलीच गोष्ट आहे. काळजीचं काही कारण नाही. आता तुम्ही अजून एक महिनाभर काम करू शकता. महिनाभर काम करू शकता, पण काळजी घेऊन आणि ऑफिसवर दौरे करून नाही, ते सांगा. हो, चला, मला पुढे निघायचं, उशीर होतोय. येऊ का मी? बरं. आणि अर्जुन, तुम्हाला मी तो डाएट चार्ट आता पाठवते, पाहून घ्या.
अर्जुन आता मी तुला आपे, जसं ऐक हे बघ डिलिव्हरीची तारीख लय जवळ आली खरंच लय जवळ आली त्यामुळे आता इथून पुढे काळजी घे आणि अजिबात हायगाय करायची नाही. मी हाय काय करते का अर्जुन? डॉक्टर कसे म्हणले मग ते कमी झालंय पोटॅशियम. मग ते कसं झालं ते सांगितलं ना त्यांनी. आपे मला तुझा अभिमान आहे ग म्हणजे तू जिल्ह्यासाठी चांगलं काम करतेस धावपळ करतेस पण हे डॉक्टर असं काहीतरी म्हणले ना मग असं वाटतं तू घरी असतीस ना तर बरं झालं असतं. का अगं तुझा आराम तरी झाला असता कमीत कमी. अर्जुन मला एक सांग, आपल्या जन्माच्या वेळी आपल्या आया घरातच होत्या ना, त्या घरातलीच कामं करत होत्या ना. घरची कामं वेगळी तू जिल्हाभर धावपळ करतेस. हे बघ मी तुझं काय ऐकणार नाही इथून पुढे ना वेळच्या वेळी जेवायचं वेळच्या वेळी झोपायचं बस. बरं तू म्हणशील तसं करूया. हा आणि हे बघ ते दौरे खरंच बंद कर आता आपल्याला दगदग नको. उद्यापासून सगळं बंद. उद्यापासून काय उद्या काय मुहूर्त आहे का आज काय प्रॉब्लेम आहे? नाही आजचं मुहूर्त आहे ना, शाळेत विजिटला नाही का जायचंय? आहेच का तुझं असं काहीतरी असतं माझी चिडचिड दिसते मग तुला. की आधी शेड्यूल ठरलं होतं अर्जुन, मी काय ठरवून करते का हे सगळं? आता सगळं बंद उद्यापासून फक्त ऑफिस वर्क म्हणजे ऑफिस वर्क बस. उद्यापासून जर इकडे तिकडे गेली मी तुला तिकडे घ्यायला येईल आणि जर आली नाहीस तर खांद्यावर टाकून घेऊन येईल. हा चालते तसं करू. हा बरं चला उशीर होतोय मी तुला वाटेत सोडते. नाही नाही तू जा पुढं ते डॉक्टरने डाएट चार्ट पाठवला असेल ते बघतो मी काय काय त्यामध्ये बाजारात काय मिळते ते सगळं घेऊन जातो घरी. बरं सावकाश जागे. हा मी होते पुढे. जा पाणी पी जरा. हो तिला कामाच्या गडबडीत दुसरं काय सुचत नाही ना खायचं ना प्यायचं. नियती बघा मी नसताना तुला तिची काळजी घ्यायला लागणार आहे. आज आरती कोण करणार म्हण? नवं जोडप दुसरं कोण? आता रोज रोज काय वाट बघत बसायची त्यांची आपण करून घेऊ ना आरती. अर्जुन थांब की, हे बघ जरा वेळ थांबलं तर काही होणार नाही. परत रोज रोज तेच करायचं का? मनी मावशींना काहीतरी कारण पाहिजे बघ भांडायला. काय होणार आहे 5 मिनिटं उशीर होईल ना. थांबा मग. चला आरती करूया का? अरे हो 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 नाही आम्ही नवीन जोडपं जरी असलो तरी रोज काय आम्हीच आरती करायची का? आजचा आरतीचा मान स्वप्नील आणि रुपालीचा आहे. नाही आम्ही नाही करणार आरती. आता गो बया अरे घरातला मोठा पोरगा आहे म्हणून तुला आरती करायला सांगते. नाही काय म्हणतो आरतीच करायला सांगते दुसरं काय नाही. तेच तुम्ही सांगितलंय ना म्हणून नाही करायची मला आरती. काय र देवा गणपती बाप्पा याला जरा अक्कल दे. अरे माझ्या तिरस्काराने पार आंधळा होऊन गेलाय स्वप्नील तू. पण तू विचार कर आजपर्यंत मोठा मुलगा म्हणून तुला आणि मोठी सून म्हणून या रुपालीला कधीतरी मान मिळालाय का? हा रुपाली पडली गरीब आणि ही आली ना आप्पी काना मागून आली तिखट झाली. झालं मावशी दादा आणि वहिनीवरून फिरून फिरून आला का आप्पीवर तुम्ही? तिला वाईट बोलल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही का? अरे काय चुकीचं बोलते मग मी? ही आमची चूक आहे. आम्ही मान द्यायला चुकलो. त्यामुळं आजची आरती तुम्ही करा. मला नाही करायची आरती. सुजय आणि प्रियांका करते. अरे दादा तुला नाही करायची म्हणून मी करू? 1 मिनिट सर, आत्ता आपण गणपती बाप्पाच्या आरतीविषयी बोलतोय ना. हे बघा तुम्हाला आरती करायची नसेल तुमची इच्छा नसेल तरी ठीक आहे काहीच हरकत नाही. पण ताईंना आरती करायची असेल तर आपण एकदा त्यांना विचारूया का? आणि त्यांची इच्छा असेल तर तुम्ही कराल का आरती? हो रुपाली काय वाटतं तुला? करूयात आपण. मग मी पण तयार आहे. बघा किती सोपं होतं मावशी. महत्वाचं काय आहे कोण सांगते? तुम्ही अधिकारानं सांगायला गेलात आणि आप्पीनी प्रेमाने. दिसतंय ना तिचं प्रेम. बघितलं काय शेवटी ऐकलं कोणाचं? आप्पीचं. गपरे बर स्वप्नील रुपाली घ्या आरती करा. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची.
सरकार. अगं दमदम, माझा आजचा प्रसाद माझ्या ह्यांना घ्या आका. आई, मी जे काही बोललोय त्याचा नीट विचार कर. सरकार येतील परत.